अजितदादांनी 57,509 कोटी 70 लाख रुपयाच्या ज्या पुरवणी मागण्या या ठिकाणी सादर केलेल्या आहेत त्यावर बोलायला मी या ठिकाणी उभा आहे। गृह विभाग पान क्रमांक 23 बाब क्रमांक 37 अकोला जिल्ह्यातील चौहट्टा बाजार येथील पोलीस स्टेशन स्वातंत्र्य काळापासूनच्या लाकडी इमारतीमध्ये आहे। या इमारतीमध्ये प्रशासकीय कारभार करण्यास पोलीस यंत्रणांना अडचण होत आहे। त्याकरता नवीन इमारत बांधण्याकरता निधीची तरतूद व्हावी। राज्यातील सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग पान क्रमांक 279 बाब क्रमांक 393 विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी हळदीच्या पिकातून मोठ्या प्रमाणात हळद उत्पादन करत आहेत। सभापती महोदय, मात्र हळद वायदे बाजारावर बंदी घालण्याची मागणी काही व्यापारी संघटनांकडून केली जात आहे। त्यामुळे काही व्यापारी नफा मिळवण्याकरता वायदे बाजाराचा गैरवापर करत असल्याने शेतकरी आणि व्यापारी व निर्यातदारांचे आर्थिक नुकसान होत आहे। याबाबत शासनाने लक्ष घालून या वायदे बाजारावर बंदी घालण्याऐवजी हा गैरवापर थांबवण्याकरता कडक नियोजनाची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। याबाबत शासनाने कारवाई करावी। कापसाप्रमाणे तूर आणि उडीद डाळीवरील आयात शुल्क माफ करून उत्पादकांना हमी दर मिळावा। हमी भावापेक्षा कमी दर मिळणार नाही अशा प्रकारचे नियोजन करून कारवाई करावी। पान क्रमांक 133 बाब क्रमांक 208 209 उद्योग ऊर्जा व कामगार विभाग अमरावती अकोला यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यातील सभापती महोदय दरवर्षी अंदाजे 18,000 ते 22,000 विद्यार्थी इंजिनिअरिंग पूर्ण करतात। त्यातील किमान 8 ते 10,000 विद्यार्थी IT आणि कॉम्प्युटर शाखेतील असतात। हे सर्व पुणे मुंबईत जात असतात। याकरता उपाययोजना व्हाव्यात। अमरावती विभागात किमान 500 ते 1,000 एकरवर स्वतंत्र आणि मोठ्या क्षमतेचे IT पार्क उभारण्याकरता शासनाने कारवाई करणे आवश्यक आहे। त्यामुळे या IT पार्कमधून किमान 50,000 थेट रोजगार आणि 1 लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होऊ शकतात। त्यामुळे मुंबई पुणे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे। तसेच मुंबई पुणे आता ओझं सहन करू शकत नाही। त्यामुळे विदर्भातला रोजगार विदर्भातच थांबावा याकरता उपाययोजना व्हावी। पान क्रमांक 246 बाब क्रमांक 340 अन्न व औषध प्रशासन अन्न पदार्थ औषधी कीटकनाशके यामध्ये होणारी भेसळ मोठ्या प्रमाणात असून नागरिकांना याचा मोठा फटका सभापती महोदय बसत असतो। अन्न सुरक्षा व मानक कायदा 2006 मध्ये सुधारणा करून त्याची कठोर अंमलबजावणी करणे हे अत्यंत गरजेचे आहे। राज्यातील भेसळ परीक्षणाच्या प्रयोगशाळांची संख्या कमी असल्याने भेसळयुक्त पदार्थाची चाचणी वेळेवर होत नाही। त्यामुळे त्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे। तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भेसळ रोखण्याकरता उपाययोजना केल्या गेली पाहिजे। तसेच ग्राहक अधिकार व ग्राहक संघटनांमध्ये जागरूकता निर्माण करण्याकरता उपाययोजना व्हावी अशी विनंती मी या निमित्ताने करत आहे।